सर्वांना नमस्कार. लोकस ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर आजीविकेची माहिती भरण्यासाठी आपण सिलेक्शन केल्यानंतर अशा पद्धतीचे होम पेज आपल्यासमोर येतं. यामध्ये आपल्याला हा डॅशबोर्ड आहे. यामध्ये टोटल मेंबर्स असतात, अप्रूव्हल असतात, पेंडिंग फॉर अप्रूव्हल असतात. तर आपल्याला ह्या ठिकाणी फिल्टर हे ऑप्शन निवडून आपण ही माहिती लास्ट क्वार्टरची आहे, परंतु आपल्याला जो करंट क्वार्टर चालू आहे ऑक्टोबर-डिसेंबर याचं सिलेक्शन करायचं आहे. या ठिकाणी टोटल मेंबरमध्ये आपल्याला 2च सदस्य दिसत आहेत, परंतु आपल्याकडे सदस्य जर जास्त असतील तर खालील ऑप्शन मेंबर्स हे आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, की ज्या ठिकाणी आपल्याला मेंबर्सची यादी येतात, परंतु आता सध्या आपल्यापुढे फक्त 2च मेंबर दिसत आहेत. जास्त आपले उर्वरित मेंबर दिसण्यासाठी स्क्रीनवरील प्लस बटनावर आपल्याला टच करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर येतं की डू द मेंबर डिटेल्स एक्झिस्ट इन लास्ट क्वार्टर. या ठिकाणी आपल्याला टच करून यस हे ऑप्शन निवडायचं आहे. खाली आपल्याला मेंबर्स नेम येत आहे. या ठिकाणी टच करून आपण ते सर्च करू शकतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की मेंबर्सची यादी आपल्याकडे आलेली आहे. जर आपल्याला मेंबर्स दिसत नसतील तर अशा पद्धतीने आपण आपले मेंबर्सची यादी मिळवू शकता. या ठिकाणी आपण महिलेचं सिलेक्शन करायचं आहे. त्या महिलेच्या नावावर टच करून आणि ह्या स्क्रीनवर आपल्याला ओके ऑप्शन निवडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या महिलेची बेसिक डिटेल्स, फंड डिटेल्स, लाईव्हलीहूड डिटेल्स हे त्या महिलेचं प्रोफाईल आहे. त्या ठिकाणी तिचं ग्रामपंचायत, विलेज, SHG नेम, SHG कोड आणि पोटेन्शियल लखपती दिदीचं नाव येतं आहे. ही माहिती आपल्याला सेव्ह आणि कंटिन्यू करायची आहे. या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेशन आल्यानंतर प्रोसीड हे ऑप्शन निवडायचं आहे. या ठिकाणी त्या महिलेची फंड डिटेल येते, त्याला आपण नेक्स्ट करतोय. प्रोफाईलमध्ये आपल्याला लाईव्हलीहूड डिटेल्स आलेले आहे. तर ह्या ऑप्शनमध्ये आपण महिलेचं उत्पन्नाचे सोर्स लिहित आहोत, की जे तिचे फार्म बेसमध्ये म्हणजे तिचे कृषी संबंधित उत्पन्न आहे का हे निवडायचं. म्हणजे पशुधन व तिसऱ्या ऑप्शनमध्ये शेती संबंधित उत्पन्न निवडायचं आहे. नॉन फॉर्ममधील ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे. म्हणजे तिचं काही मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रेडिंग आहे का सर्व्हिस आहे, तर ह्या ठिकाणी आपण त्यांचं सिलेक्शन करू शकता. त्याच पद्धतीने हे दोन्ही सोडून ऑदर्समध्ये काही असेल म्हणजे वेजेस असतील किंवा रेग्युलर सोर्स असतील, मजुरी वगैरे करत असेल ती महिला, तर या ठिकाणी त्याचं सुद्धा सिलेक्शन करत आहोत. तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये आपण फार्ममध्ये लाईव्हस्टॉक म्हणजे ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुधन आणि क्रॉप बेस्ड म्हणजे कृषी संबंधित तिचे उत्पन्न भरणार आहोत. तर या ठिकाणी सबमिट ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. महिलेचं यादीमध्ये नाव आलेलं आहे. महिलेच्या नावापुढील 3 टिंबावर आपण टच करून 2 नंबरचं ऑप्शन आपण मेंबर प्रोफाईल भरलेली आहे. 2 नंबरचं ऑप्शन आहे लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीज, त्याचं सिलेक्शन करायचं आहे. या ठिकाणी आपण प्रथम महिलेची पशुधनाची माहिती भरणार आहोत. त्यासाठी ॲड ॲक्टिव्हिटी हे बटन टच करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्डवर महिलेची माहिती भरण्यासाठी येत आहे. टाईप्स ऑफ ॲनिमल, कुठल्या प्रकारचं महिलेकडं पशुधन आहे, तर आपण काऊज सिलेक्शन करत आहोत, गाईचं. त्यानंतर नंबर ऑफ ॲनिमल्स म्हणजे या ठिकाणी त्या महिलेकडं किती गायी आहेत, तर या ठिकाणी आपण 3 गायी असं सिलेक्शन करतोय. ज्या गायी असतील त्या तुम्ही तिथे भरायच्या आहेत.
इज रिक्वायरिंग इन्कम सोर्स, या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं आहे, डेअरी, एग्स किंवा उल्स. तर या ठिकाणी डेअरी असल्यामुळे आपण यस केलेलं आहे. मोस्ट प्रोडक्ट बिंग सोल्ड, कुठल्या पद्धतीचं उत्पन्न हे विकलं जातं आहे हे आपल्याला भरायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी मिल्क सिलेक्शन करणार आहोत. टोटल प्रोडक्शन किती होतं आहे ते आपल्याला इथे ठिकाणी भरायचं आहे. प्रोडक्शन युनिट आपल्याला लिटरमध्ये सिलेक्शन करायचं आहे. सेलिंग प्राईस पर युनिट लिटरची, 1 लिटरचं उत्पन्न या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे. त्याबरोबरच आपल्याला इन्कम फ्रॉम सेल्स ऑफ मेजर प्रोडक्ट हे पूर्ण त्याची 3 महिन्याची रक्कम आपल्याला येत आहे. या ठिकाणी जेव्हा आपण टोटल प्रोडक्शनचं सिलेक्शन करतो, टोटल प्रोडक्शन हे ऑप्शन निवडतो, त्यावेळेस आपल्याला त्या महिलेचं पूर्णपणे 3 महिन्याचं उत्पन्न लिहायचं आहे. आपण क्वार्टरली माहिती भरत असल्यामुळं सर्व माहिती ही 3 महिने मिळून येणार आहे. या ठिकाणी सुद्धा जे आलेलं उत्पन्न 3 महिन्याचं असणार आहे. तर त्यानंतरचं ऑप्शन आहे इन्कम फ्रॉम अदर प्रोडक्ट्स. तर त्या महिलेचं जर दुधाबरोबरच आणखी काही उत्पन्न असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न या ठिकाणी लिहायचं आहे. इन्कम फ्रॉम सेल ऑफ ॲनिमल, पशुधन विकण्यामधून त्यांना त्या महिन्यामध्ये काही उत्पन्न मिळालं असेल तर ते आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. इन्कम थ्रू ऑफ स्प्रिंग ॲनिमल, तर ह्या ठिकाणी आपण नो करतो आहोत. ग्रॉस इन्कम या ठिकाणी आलेला आहे. तर ह्या व्यवसायामधून आलेला उत्पन्न, टोटल उत्पन्न आपल्या पुढे आहे, परंतु आपल्याला व्यवसायात आलेला खर्च एक्सपेंडिचर ह्या ऑप्शनमध्ये टाकायचा आहे. जो काही 3 महिन्यामध्ये येणारा खर्च या ठिकाणी आपण भरत आहोत. पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याकडे नेट इन्कम आलेला आहे. ही माहिती पूर्णपणे झाल्यानंतर सेव्ह ऑप्शन निवडायचं आहे. हे बघा, आपण बघू शकता पशुधनाची माहिती पूर्णपणे भरून आलेली आहे. यांच्याकडे दूध व्यवसाय सोडून आणखी कुठले व्यवसाय असे पशुधनाचे, तर ते सुद्धा भरण्यासाठी आपल्याला ॲड ॲक्टिव्हिटी बटन टच करून आपण ती माहिती या ठिकाणी भरू शकतो. नाहीतर पुढील माहिती भरण्यासाठी आपण वरील बॅक बटनावर टच केल्यानंतर आपण हे क्रॉप्स बेस्ड त्याचं सिलेक्शन करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा ॲड सीझन ह्या खालील बटनावर टच करायचं आहे. तर आपण माहिती भरायला सुरुवात करतो. सीझन प्लीज सिलेक्ट, यामध्ये आपण ह्या क्वार्टरचा रब्बी हंगाम निवडत आहोत. क्रॉपचं नाव, ह्या हंगामामध्ये येणारे पीक आहे गहू आणि हरभरा. तर गव्हाचं निवड करण्यासाठी आपण खाली याला स्क्रोल डाऊन करून वीट हे ऑप्शन आहे ते निवडायचं आहे. खालून 2 नंबरला हे ऑप्शन आहे. तर इन्कमच्या कॉलममध्ये आपल्याला एरिया युनिट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की आपल्याला आपलं क्षेत्र हे एकरमध्ये आपण मोजत आहोत. एरिया अंडर क्रॉप, किती क्षेत्रामध्ये आपलं गव्हाचं उत्पन्न या ठिकाणी घेतलेलं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. प्रोडक्शन युनिटमध्ये आपण तयार झालेलं उत्पन्न आपण कुठल्या एककामध्ये मोजत आहोत, तर ते आपण या ठिकाणी किलोग्रॅम, क्विंटल आणि टनामध्ये कुठल्याही एकाचं सिलेक्शन करणे अपेक्षित आहे. तर आपण क्विंटलचं सिलेक्शन करत आहोत या ठिकाणी. तर टोटल प्रोडक्शन आपलं किती होतं आहे,
जर आपण क्विंटलमध्ये मोजलं तर आपलं उत्पन्न किती होतं हे या ठिकाणी लिहिणे अपेक्षित आहे. ॲव्हरेज मार्केट प्राईज आपल्याला जी काय मिळणार आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला भरणे अपेक्षित आहे. या ठिकाणी ग्रॉस इन्कम आपला आलेला आहे. टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड सेल कॉस्ट या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नेट इन्कम या ठिकाणी आलेला आहे. तो आपण या ठिकाणी सेव्ह करणार आहोत. यामध्ये आणखीन काही माहिती जर भरायची असेल आपल्याला तर ॲड सीझन सिलेक्ट करून आपण त्यामध्ये माहिती भरू शकतो. नाहीतर आपण पुन्हा बॅक बटन टच करून आपण या मेन पेजवर आल्यानंतर आपण इथे बघू शकतो की आपली सर्व माहिती पशुधन आणि शेतीची माहिती भरून झालेली आहे. ती एकदा चेक करण्यासाठी व्ह्यू समरी या ठिकाणी आपण बघू शकतो की आपली पूर्ण माहिती भरून झालेली आहे. आणि आपण आता हे सेंड फॉर अप्रूव्हल बटनावर टच करायचं आहे. डाटा सेंड फॉर अप्रूव्हल आपल्याला ओके निवड करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की ही माहिती अप्रूव्हलसाठी गेलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आजीविकेची लोकस ॲप्लिकेशनमध्ये माहिती भरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.